Hello, this is the My Artifact episode number 700 and 700 माहीत नाही यार कोणता एपिसोड आहे. बट काहीतरी 778 किंवा 9 माइट बी असं काहीतरी असेल. आजची तारीख आहे 21 एप्रिल 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे आणि मी राईट नाव आता वर्धेला आहे. या टेरेसवर घुमून राहिलो इथे. उद्या पेपर आहे माझा, थिअरी ऑफ मशीन, कायनामेटिक्स ऑफ मशीन. दॅट्स थिअरी ऑफ मशीन, कायनामेटिक्स ऑफ मशीन आर सेम थिंग. सो मी कसं आहे की आज ड्युटी करून मी आज इकडे आलो आहे आणि आता माझा पेपर आहे. तर माझी पढाई आय डोंट नो मॅन, चला पुस्तकामध्ये डोकंच नाही लागून राहिलंय राव. या लिटरली सांगतो, खरंच पुस्तकामध्ये डोकं लागून नाही राहिलं आहे. पण असं वाटते का मी इंजिनिअरिंग करू शकतो. अरे कसं होईन भाऊ, तुझ्यामध्ये काही ते इंटेन्सिटी साला एक प्रकारे डिसअपिअर झाली राव माझ्यामध्ये. म्हणजे पहिले कसं का पढाई नाही केली तर आपल्याला कसं एक प्रकारे भीती होती का जर आपण पढाई नाही केली तर आपल्याला जॉब नाही भेटन तर आई वडील नेहमी आपला तिरस्कार करेल वगैरे वगैरे. पण आता कसं आपल्याला जॉब भेटली, सो इट जस्ट फील्स लाईक आपल्याला स्टडीची गरज नाही, इंजिनिअरिंगची गरज नाही. बट कसं आहे की या जॉबमध्ये माझी जेवढी मारून घेते ना मागून पुढून, तर त्यावेळेस असं वाटते की भाऊ इंजिनिअरिंग करणं मस्ट आहे. बट ॲक्च्युली जे प्रमाणे मी काम करून राहिलो आहे ना, याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं काही फॅक्टच नाही ह्या. कारण ॲज अ डिप्लोमा इंजिनियर असो किंवा ॲज अ डिग्री इंजिनियर असो, वॉट एव्हर, आता मी ज्या लेवलला होतो ना आहे ना, मी बिलकुल त्याच लेवलला असतो जर माझी डिग्री झालेली असती तरी सुद्धा. या कारण फक्त फरक एवढा असतं की माझं थोडंसं पेमेंट जास्त असतं, 12,000 रुपये. बट आता मला भेटत आहे 8,000 रुपये. सो तो एक इश्यू असता, बाकी काही नाही. सो ॲक्च्युली मी अजूनपर्यंत तो एक्सपिरियन्स नाही केला आहे की एज्युकेशन्स जर आपल्यापाशी जर नाही आहे तर व्हॉट इज द प्रॉब्लेम. म्हणजे या मला असं वाटते, थेरॉटिकली असं वाटते का जर तुमच्यापाशी एक एज्युकेशन्स नाही, तुमच्यापाशी तुम्ही ग्रॅज्युएटेड पर्सन नाही आहे, सो कसं आहे की एक प्रकारे तुमच्यापाशी खूप साऱ्या सुविधा एक प्रकारे हे होऊन जाते, तुमच्यापासून थोड्या दूर चालल्या जाते. सो वेल मला काही इंजिनिअरिंगवर खूप जास्त फोकस राहून आपल्याला हे नाही करायचं आहे, इंजिनिअरिंगकडे वळायचं नाही. नो, आपण हे जे इंजिनिअरिंग करून राहिला इज फॉर वन थिंग की आपल्याला मुंबईला किंवा पुण्याला सेटल झालं पाहिजे. त्यामध्ये जेणेकरून मी हॅड इनफ पैसे कमवू शकतो, ज्यामुळे मी माझी फिल्म स्कूल चालू शकतो. दॅट इज इट. बस हाच एक त्याच्या मागचा उद्देश आहे या होल स्टडी आणि या इंजिनिअरिंग पॉईंटचा. या सो आता मी कसं आहे की इंजिनिअरिंग तर करून राहिलो आहे, बट जॉब पण करून राहिलो आहे. अनदर दॅट मी जॉब सर्च पण करून राहिलो आहे. मुंबई किंवा पुण्याला कुठे जॉब वगैरे भेटत असेल तर ते पण सर्च करून राहिलो आहे. आणि ज्याप्रमाणे मी सर्च करून राहिलो आहे आणि ज्या उद्देशाने मी करण्याचा प्रयत्न करते या साऱ्या गोष्टी, मला वाटते की लेस दॅन 1 or 2 or 3 months मी कसं एक प्रकारे नवीन जॉब गेन करून घेईन आपल्या इथे. नवीन जॉब गेन करून घेईन मी आपल्या मुंबई किंवा पुण्याला. या
या एवढा तर कॉन्फिडन्स आलाय राव, कारण ज्याप्रमाणे मी हंटिंग करून राहिलो ना जॉबची, सो या. आणि कसं आहे की एक प्रकारे नाही का, जेव्हा सक्सेस समोर असते ना, तेव्हा तेव्हा कसं आपल्याला कळते का आता समोर सक्सेस आहे आपल्या. म्हणजे इट जस्ट रिअली अमेझिंग थिंग्स हॅपन विथ अस, हॅपन विथ मी, बट इट टेक सम टाइम. इट्स इन द फ्युचर. या फ्युचरमध्ये, आणि हे आपल्याला भेटणार आहे. याची एक प्रकारची फिलिंग आहे ना, ते कसं एक्सपिरियन्स करून राहिलं मी. आता सक्सेसची फिलिंग कशी असते, सक्सेसची फिलिंग म्हणजे तुमच्यापाशी खूप चांगली गाडी आहे, खूप चांगले पैसे आहे, तुम्ही खूप रेप्युटेड पर्सन आहे, अँड यू हॅव एव्हरीथिंग यू हॅव दॅट मेक्स यू रिअली सक्सेसफुल पर्सन. नो, म्हणजे हो आहे, बट इट जस्ट पार्ट, एक प्रकारे पार्ट आहे याचा. त्याची सर्वात मोठी खासियत सांगू काय सांगू, जेव्हा सक्सेसफुल पर्सन एक वीक कंडिशनमधून एक सक्सेसफुल कंडिशनमध्ये जातो, तेव्हा त्या सक्सेसफुल कंडिशनच्या समोर एक वीक कंडिशन असते, आणि त्या वीक कंडिशनमध्ये तो स्वतःला स्ट्रॉंग करतो. हेच एक जो फिनॉमिनो आहे या वीक कंडिशनमध्ये, जे आपण फील करतो आपल्यापाशी खूप मारून तर घेत आहे, बट स्वतःमध्ये काही ना काही हिंमत आहे का आपण पुढे जाऊन काही ना काहीतरी बनणार आहे, एक अमेझिंग पर्सन बनणार आहे. सो एक प्रकार अशी फिलिंग्स येते. आता मी जे सांगितलं ते प्रॉपरली करणार नाही, डेफिनेटली नॉट. मी एक प्रकारे एक्झाम्पल घेतो. गांधीजी, गांधीजी जेव्हा ग्रॅज्युएशन झाले होते साऊथ आफ्रिकेवरून, ते साऊथ आफ्रिकेला गेले होते. आय डोंट नो, मला होल डिटेल माहीत नाही, बट एक प्रकारे क्लासिक म्हणजे स्टोरी माहीत आहे. आता ते गांधीजी सावळे होते, ना गोरे ना काळे, एक प्रकारे सावळे होते. आता आफ्रिकेमध्ये त्यावेळेस करीब 1880 काहीतरी अशा यावेळेस या सेंचुरीमध्ये कसं आहे की व्हाईट पीपल अँड ब्लॅक पीपलचा एक प्रकारे खूप मोठा क्लासिफिकेशन होतं. म्हणजे जे गोरे लोक आहे ते खूप चांगले, आणि जे काळे लोक आहे ते खूप खराब. तर त्यांच्या एक प्रकारे व्ह्यूविंग एरियावरून, म्हणजे त्यांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांना एक प्रकारे क्लासिफाईड केलं झालं. तर आता ठीक आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये कसं मोस्टली एन्व्हायरमेंट कसं नेहमी गरमी असते, त्यामुळे तिथले लोक कसे जे नेटिव्ह पर्सन आहे, म्हणजे तिथे राहणारे जे स्थायी नागरिक आहेत, त्यांचा रंग काळेच आहे. बट जे ब्रिटिश आहे ते कसे गोरे आहे. तर व्हाय, कारण तिथे नेहमी थंड वातावरण असते, सो दॅट मेक्स इट, त्यांची स्किन कशी थोडीशी गोरी आहे. तो त्यांनीच एक प्रकारे, म्हणजे ते पहिले रूल करत होते ना साऊथ आफ्रिकेवर, एक प्रकारे रूल करत होते ब्रिटिश. सो त्यांनी एक प्रकारे हा असा कायदा काढला. तर या कायद्यानुसार काय झालं की रेल्वेमध्ये ट्रॅव्हल करताना तिथे खूप मोठं व्हेरायटी होती. म्हणजे गोरे पीपल फर्स्ट क्लास, काळे लोक बिलकुल थर्ड क्लास. तर अशाच एका याच्यामध्ये नाही का गांधीजी फर्स्ट क्लासमध्ये ट्रॅव्हल करून राहिले. आता त्यांनी पूर्ण हे केलं. आता गाडीत जाण्यासाठी त्यांनी तिकीट काढलं, पैसे पण दिले, सगळं दिलं, फक्त त्याचा रंग सावळा होता. दॅट्स इट, बाकी काही नाही. ते फर्स्ट क्लासमध्ये जाऊन बसले. तर फर्स्ट क्लासमध्ये जाऊन जेव्हा बसले, तेव्हा तिथले जे अधिकारी आहे, रेल्वेचे जे अधिकारी, जे गाडीमध्ये TC वगैरे म्हणतो आपण, तर त्या लोकांनी गांधीजीला पकडलं आणि स्टेशनवर, म्हणजे प्लॅटफॉर्मवर हाकलून दिलं. लाथ धक्के मारून त्यांना बाहेर काढून घेतलं. सो त्याच्यानंतर काय झालंय, त्याच्यानंतर एक प्रकारे एक अजीबसं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं गांधीजीच्या डोक्यामध्ये. म्हणजे त्यांना असं माहीत होतं का इथे गोरे लोक आणि काळे लोक यांच्यामध्ये खूप मोठं क्लासिफिकेशन आहे, बट त्यांनी ते कधी एक्सपिरियन्स नाही केलं. म्हणजे जे माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की जे वाईट स्थिती ज्या लोकांवर ॲक्च्युली होत आहे, हे जोपर्यंत आपण स्वतः एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही
त्याची डेप्थ ऑफ फिलिंग आहे काय, म्हणजे त्यांना कुठपर्यंत त्रास होऊन राहिला आहे. समजा जर तुम्हाला गोरे लोक, तू समजा काळा आहे तर तुला मॉलमध्ये जाऊ नाही देत आहे, तर जे आतमध्ये जे फिलिंग असते ना, त्या बंद्याच्या आतमध्ये जे फिलिंग असते ना, का मी काळा हो, मला मॉलमध्ये जाऊ देत नाही आहे, हे जे फिलिंग्स असते ना, हे कशी एक प्रकारे बहुत अजीब असते. आणि हे नाही का, जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स करत नाही, अनुभव करत नाही, तोपर्यंत कळतच नाही. हा म्हणजे आपल्याला वाटते का या बंद्याला वाईट वाटत आहे, ओके ठीक आहे, कारण हा काळा आहे आणि याला मॉलमध्ये येऊ देत नाही आहे, ओके ठीक आहे. हा अदर पर्सन, बट अदर पर्सन त्याला बिलकुल जज करूच शकत नाही जोपर्यंत तो एक्सपिरियन्स करू शकत नाही. दॅट्स द फॅक्ट. तोच फॅक्ट एक प्रकारे गांधीजींनी एक्सपिरियन्स केला त्या साऊथ आफ्रिकेच्या टूरमध्ये. साऊथ आफ्रिकेच्या त्या लोकल ट्रेनमध्ये त्यांनी एक प्रकारे तो अनुभव घेतला की सावळे असो किंवा काळे असो, वळेवर त्यांनी रंग पकडून त्यांच्याशी एक प्रकारे असा व्यवहार केला. सो त्यांच्या मनामध्ये असं जनजागृती तयार झाली का त्यांना वाटलं की या लोकांसाठी आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल. सो एक अशी फिलिंग्स होती. म्हणजे त्यांना असं वाटत होतं का समोर जाऊन आपण सक्सेसफुल होणार. व्हाय? कारण त्यांच्यावर एक प्रकारे वीक कंडिशन होती. तो वीक कंडिशन त्यांनी एक्सपिरियन्स केली होती आणि त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स पण होता की आपण हे सत्याग्रह करून या साऊथ आफ्रिकेमध्ये या लोकांना आपण थोडंसं फ्री करू शकतो. या रूलमधून, या कायद्यामधून, या गोरे काळ्या लोकांमधून आपण एक प्रकारे फ्री करू शकतो. तर असा एक प्रकारे त्यांच्यापाशी कॉन्फिडन्स होता आणि यांच्यापाशी अशी वीक कंडिशन पण होती. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे का एक प्रकारे त्यांनी जस्ट टेस्ट ऑफ सक्सेस, म्हणजे सक्सेसची जी टेस्ट असते ती एक प्रकारे या ट्रेनमध्ये त्यांनी एक्सपिरियन्स केली. तशाच प्रकारे आज माझ्यासोबत असा फॅक्ट झाला. कसा फॅक्ट झाला? ॲक्च्युली काय आहे की आज मी बहुत जास्त थकून होतो. ॲक्च्युली मी जेन्युअनली सांगतो, मी बहुत जास्त काम केलं, बहुत जास्त कष्ट केलं, बहुत जेन्युअनली. आणि माझं स्वतःचं काम आहे म्हणून मी नाही का इकडे तिकडे पागलासारखं हिंडून राहिलो आहे. आज मी ठरवलं होतं की आज फेडर कन्व्हेअरवर आपण स्ट्रिंजर लावायचं. स्ट्रिंजर म्हणजे जे खालची जे प्लेट आहे, खालची जे चॅनल आहे ते पूर्ण सडलेले आहे. होल असेंब्ली आहे ते फक्त 2 पायावर उभी आहे, तर इथे चॅनल कापून लावायचे होते. सो मी ठरवलं होतं. आता डी पॉईंटवाले असे मार्गदर्शक व्यक्ती आहे का यांनी ठरवलं की आम्ही CHP मध्ये काम करणार नाही, CHP मधून आम्ही कोणतं सामान पण आणणार नाही. आता काम तर करायचं आहे, सामान तर आणायचं आहे, मग आनंद कोण? ॲक्च्युली मी आणलं. मी विदाउट एनी हेल्प. मी स्वतः गौतमला म्हणलं, कटिंग सेट जीपमध्ये टाकला, माणसांना बोललो, त्या CHPच्या माणसांना थोडं कन्व्हिन्स केलं का तुम्ही हे थोडंसं कटिंग सेट आणि होस पाईप, LPG होस पाईप थोडंसं जीपमध्ये टाकून द्या. त्यांनी टाकून दिलं. मी तिथपर्यंत आणलं सुद्धा. आणि त्याच्यानंतर चाबीसाठी मी दरबदर इकडे तिकडे हिंडून राहिलो आहे. पहिले CHP मध्ये गेलो, व्हेकलमध्ये गेलो, नंतर CHP मध्ये गेलो, नंतर व्हेकलमध्ये गेलो, नंतर कंट्रोल रूममध्ये गेलो, चाबी भेटली नाही पोळ्यावर. त्यानंतर वर्कशॉपमध्ये घेतलं, वर्कशॉपमधून एक चाबी आणली, डी पॉईंटला आणली. आता हे सगळं काम करण्यामध्ये नाही का मला वाजले करीब 10:30. 10 वाजले. आणि 10 वाजल्यानंतर जेव्हा मी आलो आणि मला वाटलं आता परमिट घेतो आणि आता त्यांच्याकडून काम करून घेतो, बट इन द एंड असं कळलं की त्यांची सिस्टीम सुरू झाली. आणि सिस्टीम सुरू झाल्यानंतर मग चला असं हे झालं का बहुत जास्त, म्हणजे ॲक्च्युली नाही का ऑपरेशनचे लोक मला इतके त्रास. मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये ह्या साऱ्या गोष्टी काहून एक्सपिरियन्स काहून सांगून राहिलो मला नाही का या गोष्टी नाही सांगूशी वाटत. हे बहुत बकवास आहे असं सांगून नाही का मी स्वतःला डिसअपॉइंटमेंट करून घेतो. ओके ठीक आहे, सरळ पॉइंटवर आहे. एवढं मोठं सांगू नको. तुला माहिती आहे ना तू मेहनत करून राहिला आहे, प्रिटेंड नको करू राव. जरी आर्टिफॅक्ट एपिसोड कोणी पाहत नसेल, इट्स ओनली डिपेंड ऑन यू, तरीही असा सांगण्याचा प्रयत्न नको करू का भाऊ तू कष्ट केले, तुला माहित आहे ना तू हार्डवर्क केलं, तुला माहिती आहे ना तू मेहनत केली, तुला माहिती आहे ना तुझं फ्युचर ब्राईट आहे. दॅट्स इट. सांगण्याची गरज नाही.
या. आणि आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पण सांगण्याची गरज नाही. नो 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 नो, डेफिनेटली नॉट. हा, बस तुला माहिती आहे, दॅट्स इट, दॅट्स ऑल. कारण जे काही डेस्टिनी अचीव करायचे तुला करायचे आहे, आणि जे काही रिझल्ट आहे ते तुझ्यावर डिपेंड राहणार आहे. तू हार्डवर्क करशील, तुला रिझल्ट चांगला भेटेल. तू हार्डवर्क करून राहिला आहे, तुला रिझल्ट भेटेल ना. थोडासा टाइम घे. आणि ऑफकोर्स आपली डेस्टिनी खूप मोठी आहे. टेक्स सो मच टाइम टू रिझल्ट, राईट. थोडंसं आपल्याला हार्डवर्क करावं लागते. तर सरळ पॉईंटवर आहे. सांगण्याचा उद्देश काय? सांगण्याचा उद्देश हा आहे की आज मी पढाई करून राहिलो, बहुत थकून होतो, बहुत पढाई करून राहिलो, कंट्रोल रूम मध्ये पढाई करून राहिलो. इथून ऑपरेटर आले ना, ऑपरेटर म्हणाले तुम्ही बाहेर पढाई करा म्हणे, इथे नका बसू म्हणे. सो मी त्यांचं बिलकुल ऐकलं. भर उन्हामध्ये बाहेर गेलो. खूप जास्त गरमी होती. 45°C टेक पूर्ण डोक्याचं पाणी करून टाकते. मी डोक्याला रुमाल बांधला, चांगला फडकं बांधलं, तोंडाला थोडंसं ओलं केलं, बाहेर थोडं सावलीत गेलो आणि बसलो, पुस्तक वाचत बसलो. या. आणि ज्यावेळेस अशी फिलिंग आली ना, असं वाटलं की भाऊ माझ्यावर वीक कंडिशन आहे आणि मी ते एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. आणि हीच वीक कंडिशन आपल्याला एक प्रकारे समोर टेस्ट करू शकते सक्सेसफुल होण्यासाठी. म्हणजे आय एम ए सक्सेसफुल पर्सन एक प्रकारे रेप्रेझेंट करत आहे ही वीक कंडिशन. म्हणजे या वीक कंडिशनवरून मी जे गुजरून राहिलो आहे, दॅट्स वॉट एव्हर इट हॅपन्स, इट जस्ट रिअली या. सो मला वाटते का मी खूप जास्त सक्सेसफुल पर्सन आहे. या. प्लीज यार, नको विचार करू यार, प्लीज 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 सांगतो. थोडंसं स्वतःवर कंट्रोल ठेव यार, कंट्रोल ठेव. कारण नाही का, जे तुझ्यासोबत 8 घंटे ड्युटीमध्ये जेवढा पण बलात्कार होते ना, सच मी सांगतो, जेवढा पण बलात्कार होते ना, तो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांग, पण त्याला डिटेलमध्ये जाऊन पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करू. कारण सांगू का होते, 8 घंटे बलात्कार केल्यानंतर मी त्याच्याबद्दल बोलतो ना, तेव्हा असं वाटतं का माझ्यासोबत पुन्हा बलात्कार होऊन राहिलाय राव. ह्या पुन्हा माझी मागून पुढून कोणतरी मारून राहिलाय असं वाटते. पुन्हा ते चित्र माझ्या डोक्यासमोर येते आणि तेच असं वाटते का, सो लेट इट गो. या. जे 8 घंटे तुझ्यासोबत होते, व्हॉट एव्हर इट इज हॅपन्ड, इट हॅपन्ड. ड्युटीमध्ये तुझी मारणार आहे. सी द ब्राईट पॉइंट मॅन. आपण चांगला पॉइंट शोधण्याचा प्रयत्न करू ना. चांगला पॉइंट हा आहे का आपलं फ्युचर खूप ब्राईट आहे. या. आणि व्हॉट एव्हर इट हॅपन्स, स्टार्टिंगला सगळ्यांची गांड मारते, आपली पण गांड मारून राहिले सगळेजण. सो ओके. या. आणि ज्याप्रमाणे मी मेहनत करून राहिलो आहे, मला वाटते माझं फ्युचर बहुतच चांगलं आहे, बहुत चांगलं आहे. या. आणि ज्याप्रमाणे मी थिंकिंग करताय आणि मला थिंकिंगमध्ये ज्याप्रमाणे परिवर्तन येऊन राहिलं आहे, सो दॅट्स रिअली अमेझिंग. सो नंतर काय झालं, नंतर काही नाही, मी हाफ डे मारला. सांगितलं नाही, कारण मला माहिती होतं का डी पॉईंटवर जाऊन काही फायदा होणार नाही. कारण ऑपरेशन तर कंटिन्यू सुरू राहणार आहे. आणि जर त्यांच्यानंतर त्यांना काम करून घेतोय म्हणलं तर त्यांना ओटी द्यावं लागेल, प्लस मला वर्धेला यायला उशीर होईल. सो मी ठरवलं की भोकाच जाऊ दे म्हणलं यार. तसंही आपला पेपर सुरू आहे आणि बहुत परफेक्ट रिझन आहे, आपला पेपर सुरू आहे. सो त्यामुळे मी फोकस नव्हतो. सो दॅट्स इट, दॅट्स ऑल. या. ते पाहत बसून राहते ड्युटी आणि ते, अरे काही जॉब नाही. डी पॉईंटवाले सगळे नाही का, जे प्लीज यार किती वेळा सांगायचं, नको बोलू, नको बोलू. वर्धेला आल्यानंतर कसं थोडीशी पढाई करतो म्हणलं. सो सेम कंडिशन, थोडीशी पढाईमध्ये थोडंसं मार खाऊन राहिलोय मी, जो इम्पॉर्टन्स नाही वाटून राहिला एक प्रकारे पढाई करणं. सो आज ते एवढंच झालं. सो दिस इज द माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 700 and समथिंग. या. काहीतरी आहे 778 किंवा 9. या. राईट नाऊ
वर्धा महाराष्ट्र आहे, उद्या पण आहे. मला ॲक्च्युली कसं की सोमवारची ड्युटी करावी लागली. सोमवार सुट्टी नाही पाडता येईल. म्हणजे कसं आहे की उद्याचा तर पेपर द्यायचं, शनिवारचा पेपर दे, नंतर रविवारी थांब. म्हणजे रविवारचं हे करून म्हणजे संध्याकाळी तू ड्युटीला चालला जा. रविवारी सोमवारची ड्युटी कर आणि ड्युटी करून पुन्हा वापस ये आणि मंगळवारचा पेपर दे. आता या वीकमध्ये आपल्याला नाही का कम्प्लिटली येणं जाणंच होणार आहे. इकडून येणं, तिकडून जाणं येणं बहुत जास्त लागणार आहे. मी आज ठरवलं का मला मोबाईल घ्यायचा राव. कसं आहे की हा जो Moto G मोबाईल, आय डोंट नो, खूप चांगला फोन आहे राव हा. 2014 सप्टेंबर 14 मध्ये घेतला होता फोन. आणि सप्टेंबर 14 ते सप्टेंबर 15 ते सप्टेंबर 16 ते सप्टेंबर 17 म्हणजे करीब 2.5 वर्ष वगैरे झाले आहे. 2.5 वर्ष. सो या फोननी खूप साथ दिली यार माझी, बहुत जास्त. बहुत बेकार कंडिशनमध्ये, खूप चांगल्या कंडिशनमध्ये पण या. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग की या मोबाईल थ्रू मी माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडची सुरुवात केली. ऑडिओ सो, व्हिडिओ सो, व्हॉटएव्हर, आपण या मोबाईलमधूनच सुरुवात केली. इथूनच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, ऑडिओ रेकॉर्ड करायचे. 700-800 आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. आणि हे सगळे आपण याच्या कॅमेरावरून केले. ठीक आहे, याच्या स्पेसिफिकेशन कमी आहे, त्यामुळे आता तो रिसेंटली हँग मारत आहे हळूहळू. बट स्टील आता जिवंत आहे. खूप जास्त लोड देत नाही मी याला आणि गेम खेळत नाही. बहुत हळूहळू वापर करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा फोन खरंच खूप भयानक स्थितीत घेतला होता राव मी हा फोन. जसं की वडिलांना न विचारता त्यांच्या ATM स्क्रॅच करून मी हा फोन घेतला होता. Moto G 2nd जनरेशन रिसेंटली आला होता फ्लिपकार्टवरून. 13,000 रुपयाचा फोन आहे. तर हा फोन घेतल्यानंतर मी वडिलांच्या एवढ्या शिवा ऐकल्या का बहुत जास्त. तर त्यांना न विचारून त्यांच्या खात्यामधून मी पैसे काढले होते. सो पण आताही तुझा तोच प्लॅन आहे राव, या काढायचं का नाही? आता यावेळेस नाही का विचारून काढायचं. त्यांना म्हणायचं का जमा असेल, ऑफकोर्स जमत आहे, पण त्यांचे काही दुसरे काही प्लॅन होऊ शकते राव. 13,000 रुपये त्यांना काही घरची कामं वगैरे करायची आहे. सो पैशाचं काम पैसा करते, पाहू पुढे. So this is the My Artifact episode number 700 and something. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.